नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण फणसाची गोड पुरी करणार आहोत। त्याच्यासाठी मी एका भांड्यात नॉर्मल पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 टीस्पून मीठ टाकून घेऊयात। याच्यामध्ये फणसाचे गरे टाकून घेऊ। तुम्हाला जेवढे पाहिजेत ना तेवढेच घ्या गरे याच्यात टाकून। पाण्यात टाकल्यामुळे काय होतं, याचा जो चीक आहे ना, हे पहा किती आता ते वरती पाणी कसं खराब होत आले ते। आता हे फणसाचे गरे असे स्वच्छ करून या चाळणीवरती काढून घेऊयात असे। आता आपण याच्यातून ना बिया काढून घेऊयात। ह्या ज्या बिया आहेत ना, या स्वच्छ धुवून बाजूला ठेवा। हे उकडून किंवा भाजून खूप छान लागतात, या फेकून देऊ नका। हे गरे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात। हे आता मी याच्यात काढून घेते। फणसाचे गरे मिक्सरमध्ये टाकताना तुम्ही गूळ टाकला ना बरोबर तरी चालेल। हे मिक्सरचं भांडं छोटं होतं म्हणून मी गूळ वेगळा केलेला आहे। आता याच्यात आपण टाकून घेऊयात हा गूळ। 1 टीस्पून मीठ टाकून घेते, 1 वाटी रवा, 1 टीस्पून विलायची पावडर। आता याच्यामध्ये ना जेवढं मावल तेवढं गव्हाचं पीठ टाकून आपण गोळा मळून घेऊयात। वरतून पाणी नाही टाकायचं। याच्यावर थोडंसं तेल टाकून पीठ चांगलं मळून घ्यायचं पुन्हा। आता हे पीठ आपण 10 ते 15 मिनिट असं झाकून ठेवून भिजत ठेवूयात। 10 ते 15 मिनिट झाले आणि पीठ पण छान भिजले। आता आपण याची पुरी लाटून घेऊयात। गव्हाचं पीठ टाकून मी पुरी लाटून घेत आहे। कापून घेऊयात पुरी। आता पुऱ्या लाटून झालेत, आता आपण तळून घेऊ। आपण आता तेल तापले का पाहूयात। हे पहा छान तेल तापलेलं आहे। अगोदर तेल तापून घ्यायचं, 2-3 पुरी टाकून घेऊयात आणि नंतर मग गॅस एकदम बारीक करा एकदम गॅस, कारण पुऱ्या तशा मग नुसत्याच कलरला निघतात आणि आतमध्ये तळल्या जात नाहीत। हे पहा पुरी छान तळून झालेली आहे। हे देवबाप्पांसाठी ठेवून देते अगोदर मी, आणि एक पुरी आता मी खाऊन पाहते। ही पुरी ना अतिशय चविष्ट आणि मस्त झालेली आहे, गोड। ही पुरी तुम्ही अशीच कोरडी जरी खाल्ली ना तरी छान लागते। चहा बरोबर खा, कुणाला आवडत असेल तर दुधाबरोबर खाल्ली तरी चालेल, किंवा आपण जे गुळाचं गुळवणी करतो ना त्याच्यासोबत खाल्लं ना तरी सुद्धा ही पुरी मस्त लागणार आहे। मी ही पदार्थ केला, छान झाला। तुम्ही अशाच प्रकारे फणसाची पुरी करून पहा आणि माझा व्हिडिओ असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।